नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीनं इयत्ता 2री, 3री आणि 4थीच्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे. 2025-26च्या या शैक्षणिक वर्षापासून लागू होणाऱ्या नवीन अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हे पाऊल उचलण्यात आले. 4 मे पासून शिक्षकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. या प्रशिक्षणासाठी शिक्षकांना उपस्थित राहणं हे बंधनकारक आहे. नवीन शैक्षणिक वर्ष हे 15 जून 2026 पासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट शासनानं ठेवलं आहे. हे प्रशिक्षण राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुका स्तर अशा 3 टप्प्यात पार पडणार आहे. राज्यस्तरासाठी 4 ते 7 मे 2026 मराठी आणि उर्दू माध्यम, जिल्हा स्तरावरती 11 ते 14 मे 2026 मराठी आणि अन्य माध्यम आणि तालुका स्तरा प्रशिक्षण हे 18 ते 30 मे 2026 मराठी आणि अन्य माध्यम यांच्यासाठी आयोजित केले जाणार आहे. उर्दू माध्यमासाठी हे प्रशिक्षण केवळ राज्य आणि जिल्हा अशा 2च स्तरांवरती आयोजित केलं जाणार आहे. सहसंचालकांनी सर्व प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांना या संदर्भात जिल्हा स्तरावरती सुलभकांची नावं त्वरित कळवण्याचे आदेश दिलेत. नवीन अभ्यासक्रम वर्गात शिकवताना शिक्षकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत आणि अध्यापन प्रक्रिया सुलभ व्हावी, हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू आहे. इयत्ता 2रीच्या शिक्षकांसाठी 3 दिवसांचं तर 3री आणि 4थीच्या शिक्षकांसाठी 4 दिवसांचं प्रशिक्षण निश्चित करण्यात आले. मराठी, उर्दू आणि इतर सर्व माध्यमांच्या शिक्षकांसाठी स्वतंत्र किंवा समन्वयानं प्रशिक्षणाची सत्र घेतली जातील. विशेष म्हणजे 2रीच्या प्रशिक्षणाचा कालावधी कमी असला तरी प्रशिक्षणाची सुरुवात मात्र सर्व वर्गांसाठी एकाच तारखेला होणार आहे. SCERTचे सहसंचालक यांनी सर्व प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांना या संदर्भात जिल्हा स्तरावरती सुलभकांची नावं त्वरित कळवण्याचे आदेश दिलेले आहेत. नवीन अभ्यासक्रम वर्गामध्ये शिकवताना शिक्षकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत आणि अध्यापन प्रक्रिया सुलभ व्हावी, हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू आहे असं त्यांनी सांगितलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं चालू वर्षापासून 2री, 3री आणि 4थीचा अभ्यासक्रम बदलणार आहे आणि नवीन अभ्यासक्रमावरती शिक्षकांचं प्रशिक्षण देखील सुरू होणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.